सारंग आणि सावली चालले त्या कॉन्फरन्सला. बरी आहेस ना तू? हनीमूनला चालले ते दोघ जण. कॉन्फरन्स कसली? आणि ती कॉन्फरन्स किती महत्वाची आहे माझ्यासाठी तुला माहिती आहे ना? आय नो दादा, ती कॉन्फरन्स तुझ्यासाठी महत्वाची आहे. तू तिकडे बसून बोलतोयस, पण इथे सगळं मला फेस करावं लागतं. मी सगळं नाही हँडल करू शकत दादा. ऐश्वर्या ऐक ना, तू मला प्रॉमिस केलं होतंस मदत करणार म्हणून. करतेच आहे ना, जमेल तेवढं करते, पण त्याच्या व्यतिरिक्त मी बाकी काहीही करू शकत नाही दादा. बघतोय मी तुझ्या अचाट प्रयत्नांचे रिझल्ट बघतोय मी. पैसे संपत चाललेत ऐश्वर्या. अजूनही मी घराच्या बाहेरच आहे. कधी येणार मी मेंदळ्यांच्या घरात पुन्हा? येशील, लवकरच येशील. तो दिवस पण येईल लवकर. इकडे गोष्टी खूप किचकट आहेत दादा हँडल करायला. तुला जमत नसेल ना तर आईची फेवरेट सून म्हणून का मिरवतेस ग? राजकुमार दादा, तू जरा जास्तच. हे बघ, राजकुमार दादाचा फोन होता. नाही नाही, विषय त्याचाच सुरू होता म्हणून. नाही, राजकुमार दादाचाच विषय सुरू होता. ॲक्च्युली त्याचा जो प्लॅन्ट आहे तिकडचं नियोजन बघत होते जरा. आणि शिवाय तू कॉन्फरन्सला जाणार आहेस म्हटल्यावर सगळं बघायला हवं ना. नाही, मी तेच सांगायला आलो होतो की काय झालं, त्या प्लांटवर ना मेंटेनन्सची फार गरज आहे. मी इकडे असताना तुला काळजी करायची गरज आहे का सारंग? नाही, ऑफकोर्स नॉट. ठीक आहे, मग चालेल. थँक्यू. रूपम कॉस्मेटिक्समध्ये पुढचे काही दिवस फक्त माझा कंट्रोल राहील. आय नो इट्स टेम्पररी, पण लवकरात लवकर कंपनीचा संपूर्ण कंट्रोल फक्त आणि फक्त माझ्याकडे असणार, ऐश्वर्या मेहंदळेकडे.